एक लग्न प्रेम कहाणी भाग 47. सकाळी अवनीला जाग येते तर ती अजूनही सिद्धार्थच्या मिठीमध्ये होती. सिद्धार्थला बघून तिला काल रात्रीचा सगळा काही प्रसंग आठवू लागतो आणि नकळतपणे तो प्रसंग आठवून तिच्या चेहऱ्यावरती स्माईल येते. अवनी हळू सिद्धार्थच्या कपाळावरती आलेले केस पाठीमागे सारते आणि हळू सिद्धार्थच्या कपाळावरती ओठ टेकवते. अवनी हसत सिद्धार्थचा तिथे पडलेला शर्ट घालते आणि उठून बाथरूममध्ये जाऊ लागते. तेवढ्या तिकडे मात्र आपला सिद्धार्थ जागाच झालेला होता आणि त्याला तर आता हा आयता चान्सच हवा होता. सिद्धार्थ पटकन अवनीचा हात पकडतो आणि तिला ओढून स्वतःच्या अंगावरती पाडतो. अहो हे काय, तुम्ही अजून जागेच आहात का? अवनी थोड्याशा चिडक्या स्वरातच बोलते. ते सिद्धार्थ हसतो आणि बोलतो, हो मग बायकोने एवढा छान मॉर्निंग किस दिला, मग जागे तर मग मी होणारच ना. आणि आता फक्त कपाळावरती किस करून बायको माझ्यापासून लांब पळत आहे. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी थोड्याशा रागीट नजरेने त्याच्याकडे बघते आणि बोलते, मग अजून काय हवं आहे तुम्हाला? बायको तसं पाहिजे तर खूप आहे, पण देशील ना सकाळी सकाळी? सिद्धार्थ हसतच अवनीच्या कमरेमध्ये हात घालून तिला आणखीनच जास्त ओढून घेत बोलतो. ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनीसुद्धा सिद्धार्थच्या गळ्यामध्ये हात टाकत बोलते, रात्री जेवढं झालं ते पुरेसं नाही का? अजून काय हवं आहे? मला ना सिद्धार्थ हळूहळू अवनीच्या ओठांच्या जवळ येत बोलतो. अवनी सिद्धार्थच्या ओठांवरती बोट टेकवत बोलते. सिद्धार्थ नजरेनेच काय झालं विचारतो. मिस्टर सिद्धार्थ देशमुख, आज तुम्हाला या माझ्या नाजूक ओठांचा स्वाद घेता नाही येणार का बायको? आज काय आहे असं? मिस्टर सिद्धार्थ देशमुख, आज ना माझा उपवास आहे, तुमच्यामुळे माझा उपवास नको ना सुटायला. उपवास? कसला उपवास आहे आज अवनी? आज ना मी माझ्या नवरोबाच्या उदंड आयुष्यासाठी उपवास केलेला आहे. अवनी, हे कधीपासून तू करायला लागलीस? असं काहीच नसतं, असलं उपवास करायची काहीच गरज नाही. तुम्हाला नसेल पटत माझं, पण माझ्या या सगळ्या काही गोष्टींवरती खूप विश्वास आहे, त्यामुळे मी हे सगळं करणार आहे, त्यामुळे तुम्ही मध्ये नका पडू. ओके कर, तुला वाटतं तितकं ठेव, कारण प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते. बट आजारी पडू नकोस म्हणजे झालं. फ्रूट्स वगैरे खा, उपवास केलास म्हणजे काहीच खायचं नाही असं नसतं ना होत. खाईन, अवनी बोलते. बायको मला सांग, हा उपवास तू तुझ्या नवऱ्यासाठी केला आहेस ना? हो, तुमच्यासाठीच केला आहे. मग बायको या नवऱ्याला किस नाहीस का देणार? सिद्धार्थ तिच्या ओठांवरती बोट ठेवत बोलतो. नो, आज किस काही नाही, अवनी सिद्धार्थपासून लांब होत बोलते. बायको हे कुठून शिकलीस की तू उपवास असेल तर किस नसतो द्यायचा? मी ते TV मध्ये पाहिलं आहे, ते बोलतात ना उपवासाला उष्टे काही चालत नाही, मग तुमचे उष्टे ओठ कसे चालतील ना, अवनी बोलत बोलते. अवनी, तू कदाचित चुकीचे ऐकले आहेस, जेवण चालत नाही, बट हे माझे ओठ चालतात बरं का. नो, मी काही चुकीचं ऐकलं नाही बरं का. आज तुम्हाला किस वगैरे काहीच भेटणार नाही. अवनी हसतच बाथरूममध्ये जाते. ते सिद्धार्थसुद्धा पटकन अवनीबरोबरच बाथरूममध्ये शिरतो आणि पटकन बाथरूमचा दरवाजा बंद करतो. सिद्धार्थलासुद्धा बाथरूममध्ये आलेलं बघून अवनी घाबरतच बोलते. अहो हे काय करताय तुम्ही आतमध्ये का आलेला आहात? जावं बरं पटकन बाहेर. आय वॉन्ट किस, सिद्धार्थ अवनीच्या जवळ येऊन बोलतो. अहो मी नाही बोलले ना, मग नाही मिळणार तुम्हाला, अवनी पटकन तिच्या तोंडावरती हात ठेवतच बोलते. बायको पटकन किस दे, नाही तर मग काय होईल त्याला मी जबाबदार नसेल बरं का. हां पण तुम्ही काही मला घाबरवू नका, मी नाही घाबरत तुम्हाला. हो का, घाबरत नाहीस का? मग आता बघच. सिद्धार्थ हळूहळू तिच्या जवळ येऊ लागतो आणि अवनी हळूहळू मागे जाऊ लागते. अहो नाही, अवनी बोलत मागे सरकू लागते. सिद्धार्थ हसत तिच्या जवळ जाऊ लागतो. अवनी मागे भिंतीला टेकते. तिच्या धक्क्यामुळे शॉवर सुरू होतो आणि दोघांच्याही अंगावरती पाणी पडू लागते.
दोघेही शॉवरच्या पाण्यामुळे पूर्णपणे भिजलेले होते. सिद्धार्थच्या अंगावरती शर्ट नव्हताच, पण अवनीच्या अंगावरती मात्र सिद्धाचा फक्त जो शर्ट होता तो सुद्धा आता भिजलेला होता. आणि तिच्या अंगावरील सिद्धार्थचा जो शर्ट होता तो भिजल्यामुळे तिचे चेहरे आता सहजपणे सिद्धार्थला दिसत होते. हळूहळू सिद्धार्थ अवनीचा चेहरा उंचीमध्ये पकडतो आणि तिच्या नाजूक ओठांवरती ओठ टेकवतो. वरती शॉवरच्या पाण्याने दोघेही गार झालेले होते, पण दोघांच्या स्पर्शाने एक ऊब दोघांमध्ये निर्माण झालेली होती. सिद्धार्थ हळूहळू तिला किस करतच तिच्या शर्टची बटणे काढू लागतो. अवनी तर त्याला थांबवू आता शकत नव्हती. कुठेतरी तिला सुद्धा त्याचा स्पर्श, त्याचं हे सगळं काही हवंच वाटत होतं. हळूहळू सिद्धार्थ तिचा शर्ट तिच्या शरीरापासून वेगळा करतो आणि तिच्या गळ्यावरती ओठ टेकवत हळूहळू खाली येऊ लागतो. वरून अजून पाणी पडतच होते. सिद्धार्थ तिचे ओरोस परत चोखू लागतो. अवनीचे हात सिद्धार्थच्या केसांवरती फिरत होते. सिद्धार्थ तसेच तिला उचलतो आणि तिला बाथटबमध्ये सोडतो आणि तो सुद्धा बाथटबमध्ये जातो आणि अवनीला उचलून स्वतःच्या मांडीवरती बसवतो. अहो बास ना, सोडा ना, उशीर झाला आहे ना. नो, अजून आपली अंघोळ बाकी आहे. अहो तुम्ही जावा ना बाहेर, कोणीतरी आलं म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम होईल, मला पटकन आवरू दे. मग आवर ना, मी कुठे अडवले. अहो काहीही काय बोलताय तुम्ही, अवनी लाजत बोलते. बायको, आता लाजायचं काय आहे, मी तर काल रात्री सगळं काही पाहिलंय आणि आतासुद्धा तू माझ्याजवळ तशीच आहेस, मग कशाला लाजतेस. तरी जावा तुम्ही बाहेर, मला आवरू दे. सिद्धार्थ मात्र अवनीचे काही न ऐकून घेता तिच्या कमरेभोवती विळखा घालतो आणि तिला स्वतःच्या जवळ परत एकदा खेचून घेतो. माझ्यापासून आता तुझी सुटका नाही बरं का. सिद्धार्थ हळूच अवनीकडे बघत बोलतो आणि त्याचा एक डोळा मारतो. अहो, अवनी जरा घाबरतच बोलते. सिद्धार्थ तिचे काही न ऐकून घेता परत तिच्या सर्वांगांवरून किस करू लागतो. सिद्धार्थचा स्पर्श होताच अवनी त्याच्यामध्ये हळूहळू विरघळून जात होती. भाई, भाई, वहिनी, वहिनी, दिशा आणि निशा आवाज देत होत्या. झालं, आला कबाब में हड्डी. सिद्धार्थ तोंड वेडेवाकडे करत बोलतो. अवनीला तर हसूच येत होते. भाई, वहिनी, यांना ना अजिबात दम देत नाही, तू आवर, मी आहे बाहेर. एवढं बोलून सिद्धार्थ बाहेर जाऊ लागतो. अहो थांबा, अवनी बोलते. बेबी, आत्तापर्यंत मी तुझ्याजवळ येत होतो ना तेव्हा तू मला थांबवत नव्हतीस. आता आपल्या दोघांमध्ये त्या बाहेर दोन हड्डी आवाज देत आहे तर मला थांबा बोलत आहेस. तुझी इच्छा असेल तर मी थांबतो, मी तयार आहे सगळ्यांसाठी. सिद्धार्थ हसत बोलतो. देवा, काय हा माणूस आहे. अवनी कपाळावरती हात मारत बोलते. आता काय झालं बायको. अहो मी तुम्हाला यासाठी थांबवलं की तुम्ही त्या दोघींना रूममध्ये नका घेऊ. का, काय झालं. अहो आपली रूम तुम्ही डेकोरेट केली होती ना, त्यांनी ते बघितलं तर त्या दोघी काय विचार करतील. अवनी, त्यात काय विचार करायचा आहे, हाच विचार करतील की आपल्या दोघांमध्ये काहीतरी झालेलं आहे. सिद्धार्थचे बोलणे ऐकून आता मात्र अवनीला राग येत होता. ती चिडचिड करत बोलते. अहो काही काय, तुम्ही ना खरंच त्यांना असं बोलणार आहात का. अवनी, असं कसं तुम्ही बोलू शकता. प्लीज तुम्ही तसं काही बोलू नका, त्यांना रूममध्ये तुम्ही अजिबात घेऊ नका. अवनी सिरियस होत बोलते. तेच अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ हसू लागतो. डोंट वरी बेबी, मी तसं काही बोलणार नाही, तू आवर, मी आहे बाहेर. सिद्धार्थ बाहेर जातो. त्याने अंगावर भोवती फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. भाई, बहिणी, प्लीज दरवाजा उघड ना, निशा बोलते. काय झाले आहे, काय काम आहे तुमचे. सिद्धार्थ रूमचा दरवाजा न उघडताच बोलतो. अरे भाई, मला बहिणीशी बोलायचं आहे. आज कसली तरी वटपौर्णिमेची पूजा आहे ना, तर आजीने तिला बाहेर बोलवलेले आहे. हां हो, बोलत होती ती, कसला तरी उपवास आहे म्हणत होती. ती येईल बाहेर, आवरत आहे ती. अरे पण भाई, तू दरवाजा तरी ओपन कर ना, आम्हाला आतमध्ये तरी येऊ दे ना. नाही, ते अवनी बाथरूममध्ये आहे, ती तिचं आवरत आहे, तुम्ही नंतर रूममध्ये या, तुम्ही नंतर तिला भेटा. अरे पण भाई, दरवाजा ओपन करायला काय हरकत आहे, वहिनी आवरत आहे ना, आम्ही तिला बघू शकतो, तू दरवाजा तरी ओपन कर, निशा बोलते. अगं तुम्हा दोघींना एकदा सांगितलेलं समजत नाही का, ती बाहेर आवरून येईल, तुम्ही जाऊ शकता. भाई, तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे ना, म्हणून तुम्ही दोघीही आम्हाला आतमध्ये येऊ देत नाही. असू दे, चालू दे तुमचं लव्ह बर्डचे रोमॅन्टिक प्रेम.
दिशा हसतच बोलते आणि तिथून निघून जाते. इकडे अवनी पटकन अंघोळ करून बाहेर येते आणि तिची आवरू लागते. सिद्धार्थसुद्धा अंघोळ करून बाहेर येतो. अवनी आरशात बघून तयार होत होती. सिद्धार्थ मागून येऊन तिला मिठी मारतो. अरे वा बायको, आज खूपच सुंदर दिसत आहेस. नक्की काय इरादा आहे? आज रात्रीसुद्धा? सिद्धार्थ हसत बोलतो. अवनी त्याला हाताने जोरात पोटात मारते आणि बोलते, गप्प बसा, काहीही होणार नाही बरं का. आज वटपौर्णिमेची पूजा आहे ना, म्हणून मी तयार झालेली आहे. वटपौर्णिमेची पूजा असली तर काय झालं अवनी? ती पूजा तू माझ्यासाठीच केलेली आहेस ना? हो, ही पूजा मी तुमच्यासाठीच केलेली आहे. तुमच्या उदंड आयुष्यासाठी केलेली आहे. 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून केलेली आहे. बरं मग आता माझी बायको एवढी छान माझ्यासाठी तयार झालेली आहे, तर एक किस होऊन जाऊ दे की. अहो, किती वेळा किस करणार आहात? मगाशी तर केले ना. अगं मग ते मगाशी केले, आत्ता नाही ना. आता मला परत एकदा तुला किस करायचा आहे. चल पटकन किस दे. अहो, तुम्ही ना खरंच खूप वेडे झालेले आहात. हो, तुझ्या प्रेमात. सिद्धार्थ त्याच्या हृदयावरती हात ठेवत बोलतो. तुमच्याशी बोलणं ना म्हणजे एका वेड्याशी बोलणं असं झाले. तुम्हाला कितीही समजावून सांगा, तुम्ही अजिबात ऐकत नाही. बेबी, किसच्या बाबतीत मी तुझं काहीच ऐकणार नाही. चल पटकन किस दे, मला सुद्धा ऑफिसला जायचं आहे. नाही, मी आत्ता नाही तुम्हाला किस देणार. बास झालं तेवढं पुरे झालं. मी बोलले ना आज माझा उपवास आहे. अवनी मला सांग, तुझ्या डोक्यामध्ये एवढं कोणी भरवलं? ते सिरियल पिक्चरमधलं काहीतरी बघून तू बोलत असतेस. असं काहीही नसतं. एका किसमुळे थोडीच उपवास उडतो. असू दे, तुम्ही जावा पटकन. चला बरं खाली, नाश्ता करून तुम्ही ऑफिसला जावा. उगीच माझ्या मागे कटकट करत असता. अच्छा, म्हणजे मी आता तुझ्या पाठीमागे कटकट करतोय का? हो, कटकटच करत आहात. तुम्हाला ना आता फक्त रोमॅन्टिक होण्याशिवाय दुसरं काही डोळ्यांना दिसतच नाही का? ठीक आहे मग, नको देऊस तू मला किस. सिद्धार्थ थोडं दाखवतच बोलतो. तेच इकडे अवनीलासुद्धा समजले होतं की सिद्धार्थ मुद्दामच तिच्यावरती चिडत आहे, जेणेकरून अवनीने त्याला किस द्यावा. अवनी सिद्धार्थच्या रागाकडे लक्ष न देता बोलते, आणखीन एक ऐकून घ्या. आज रात्री थोडं घरी लवकरच या. का? मी कशाला घरी लवकर येऊ? तू तर मला किस देणार नाहीस, मग मी घरी येऊन काय करू? कारण आज माझा उपवास आहे. नवऱ्याच्या हातून पाणी पिऊनच हा उपवास सोडतात. अच्छा, असं आहे तर ठीक आहे, येईन लवकर. नक्की ना? हो गं, नक्की. मी लवकर येतो. थँक्यू सो मच. आणि पटकन सिद्धार्थच्या ओठांवरती ओठ टेकवते आणि तिथून लगेच खाली निघून जाते. ते सिद्धार्थला थोड्या वेळासाठी काय झालं हे समजतच नव्हतं. तो आश्चर्याने हसतच बाहेर जाणाऱ्या अवनीकडे बघत राहतो. अवनी, दिस इज नॉट फेअर यार, सिद्धार्थ ओरडतच बोलतो. पण अवनी काहीच न ऐकून घेता खाली निघून गेलेली होती. अवनी खाली येते. खाली सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले होते. अवनी खाली आल्याबरोबर सिद्धार्थसुद्धा रूममधून अवनीच्या पाठोपाठच तिच्या मागे आलेला होता. अरे वा, आज आमची सून खूपच छान दिसत आहे, वनिता बोलते. अवनी आज खूप सुंदर दिसत होती. वटपौर्णिमा होती म्हणून तिने साधी सिंपल साडी नेसलेली होती, पण तरीही अवनी खूपच छान दिसत होती. हे बघा, आले महाराज. बायकोचा पदर अजिबात सोडत नाहीत. दामू काका सिद्धार्थला सुद्धा अवनीच्या पाठीमागे आलेलं बघून बोलतात. तेच दामू काकांचे बोलणे ऐकून सगळेजणच हसू लागतात. असं काही नाही, ते मी ऑफिसला जात आहे ना, म्हणून खाली आलो, सिद्धार्थ बोलतो. हो रे हो, तू कितीही खोटे बोललास ना तरी ते आम्हाला समजतं. बायको खाली आल्याबरोबर तू सुद्धा लगेच तिचा पदर पकडत खाली आलास. बायकोशिवाय अजिबात करमत नाही ना? दामू, अरे बास रे, किती चिडवशील माझ्या नातवाला, आजी बोलतात. सिद्धार्थ, तू नाश्ता करून जा आणि संध्याकाळी लवकर ये. दुपारी पूजा आहे, अवनीचा उपवाससुद्धा आहे. उपवास लवकर सोडायचा आहे. तू इथे असणं खरं तर गरजेचं आहे, समजलं का? सिद्धार्थची मॉम बोलते. हो मॉम, मी लवकर येईन, डोंट वरी. मॉम, भाई वेळेवर येईल, तू त्याचे टेन्शन नको घेऊ. भाईला वहिनीची काळजी आहे, निशा हसत बोलते. सिद्धार्थला माहिती होते तो अजून इथे काही वेळ बसला तर सगळेजण आणखीनच जास्त त्याला चिडवणार,
म्हणून तो पटकन नाश्ता करतो आणि ऑफिसला निघून जातो. ते तिकडे घरामध्ये पूजेची तयारी वगैरे सगळी काही सुरू होती. सगळ्याजणी स्त्रिया वडाची पूजा करायला घराबाहेर पडतात. ही वटपौर्णिमा अवनीची पहिलीच वटपौर्णिमा होती, त्यामुळे ती सुद्धा अगदी मनोभावे हे सगळं काही करत होती. तिला सगळ्या काही चालीरीती वगैरे आजींनी नीट समजावून सांगितलेल्याच होत्या. ती सुद्धा सर्व लक्ष देऊन अगदी मनापासून करत होती. तिला आता हे सगळं काही करायला आवडत होतं. सगळ्याजणी वडाची पूजा करून घरी येतात. संध्याकाळचे 8 वाजून गेले होते. जेवणाची वेळ तर झालेलीच होती. अवनीने सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. तिला आता भूक लागलेली होती. उपाशी राहण्याची तिला जास्त सवय नव्हती. सगळेजण सिद्धार्थाची वाट बघत होते, पण सिद्धार्थ अजूनही घरी आलेला नव्हता. अवनी तर त्याला कॉल करून दमलेली होती. आता हळूहळू तिला सिद्धार्थाचा राग येत होता, कारण तिने सकाळी सांगितले होते घरी लवकर या, तिचा उपवास आहे, पण अजूनही सिद्धार्थ घरी आलेलाच नव्हता. अवनी सिद्धार्थाला तू कॉल केला आहेस ना, काय बोलला का तो कधी घरी येणार आहे? सिद्धार्थाची मॉम विचारते. आई हे कॉलच रिसीव्ह करत नाहीत, कदाचित हे कामात असतील. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळेजण जेवून घ्या, हे आले की मी यांच्यासोबतच जेवते. अवनी असं कसं? अवनी तू सुद्धा उपाशी आहेस, दिवसभर तू उपवास केलेला आहेस आणि तुला एकटीला सोडून आम्ही जेवू का? अजिबात नाही. सिद्धार्थ एकदा येऊ दे, मी त्यांना त्याचं कारणच पकडते, आजी रागवत बोलतात. ते तिकडे सिद्धार्थ बऱ्याच दिवसांनी ऑफिसला गेलेला होता. आधी तो गावी गेला होता आणि नंतर परत मुंबईला आल्यानंतर रियांचे लग्न, त्यानंतर अवनीची बर्थडे पार्टी, त्यामुळे त्याला ऑफिसला जाताच आलेले नव्हते. आता तो ऑफिसला गेलेला होता, त्यामुळे तो ऑफिसमध्येच कामामध्ये बिझी होता. त्याला घरी यायची सुद्धा लक्षात नव्हते. सिद्धार्थ घरून काकूंचा फोन आलेला होता. त्यांनी तुला आज घरी लवकर बोलवलेलं आहे. विकी सिद्धार्थच्या केबिनमध्ये येत बोलतो. तेच विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो, अरे यार, असं कसं विसरलो मी की मला आज घरी लवकर बोलवलेले आहे. आता घरी गेल्यावर माझं काही खरं नाही. का रे सिद्धार्थ, काय झालं, काही प्रॉब्लेम झालेला आहे का? अरे विकी, आज अवनीने माझ्यासाठी तो कसला तरी वटपौर्णिमेचा उपवास ठेवला आहे. म्हणजे काय ते वटपौर्णिमा का काहीतरी आहे ना, त्याचाच. ते काहीतरी नवऱ्याच्या हातून पाणी प्यायचं असं काहीतरी ती बोलत होती. त्यासाठी तिने मला आज घरी लवकर बोलवलेलं होतं आणि मी बघ ना, या सगळ्या काही कामाच्या नादामध्ये ते सगळं काही विसरूनच गेलो रे. सिद्धार्थ, आता खरंच तुझं खरंच काही खरं नाही बघ. बहिणींपेक्षा घरचे जास्त तुझ्यावरती चिडणार आहेत बघ, विकी बोलतो. विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ टेन्शनमध्ये येतो. बोलतो, हो यार, आता मला घरी लवकर जायला हवं, मी पटकन घरी जातो. ओके सिद्धार्थ, तू नीट जा आणि अजिबात घाबरू नकोस, विकी हसत मस्करीमध्ये बोलतो. विकी, तू आता हसत आहेस माझ्यावर. तुझं लग्न झालं ना की तुलासुद्धा सगळं काही लवकरच समजेल बघ. सिद्धार्थ तिथून पटकन घाई गडबडीने निघून जातो. रात्रीचे 9 वाजलेले होते. सगळेजण हॉलमध्ये बसून सिद्धार्थची वाट बघत होते. अवनीचा चेहरा तर पूर्णपणे सुकून गेलेला होता, कारण तिची पहिलीच वटपौर्णिमा होती. त्यामुळे कडक उपवास तिने ठेवलेला होता. तिने आज पाणीसुद्धा पिलेले नव्हतं. तिला या सगळ्याची सवय नव्हती, त्यामुळे तिला कसे तरीच वाटत होतं. अवनी बाळ, मी काय म्हणते, सिद्धार्थ आज लवकर काही येणार नाही, तू जेवून घे, वनिता बोलते. नाही काकू, मी ठीक आहे, हे येतील ना. कधी येणार आहे तो, त्याला कशाची काळजी नाही. बायकोने एवढा उपवास केलेला आहे माहिती होते ना त्याला सकाळी तरी मी बजावून सांगितलेले होते, आज तरी बाबा तू घरी लवकर ये. तरी माझं या पोराने काही ऐकलं नाही. कधी हा मुलगा सुधारणार आहे काय माहिती. मला वाटलं सुधारला असेल, पण नाही. पहिले पाढे 55. कामाशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नाही ना. एक फॅमिली, बायको, घर आहे हे तरी त्याच्या लक्षात यायला हवे होते ना. सिद्धार्थची मॉम रागवत बोलते. आई, इट्स ओके, तुम्ही जेवून घ्या ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी ठीक आहे. अवनी, काय अगं तू ठीक आहेस? चेहरा तुझा किती उतरलेला आहे बघितलास का? सकाळपासून पाणीसुद्धा पिली नाहीस, आजी बोलतात. तेवढ्या सिद्धार्थ घाई गडबडीमध्ये घरामध्ये येतो. सिद्धार्थला आतमध्ये आल्यानंतर सगळेजणच रागाने त्याच्याकडे बघू लागतात. सिद्धार्थला सुद्धा त्याची चूक माहिती होती. सिद्धार्थ, हे काय आहे? हे टायमिंग आहे का घरी यायचं? तुला सकाळी आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं ना लवकर ये म्हणून. आय एम रिअली सॉरी, ते कामाच्या नादामध्ये ना मला समजलेच नाही की किती वाजले आहेत आणि मला उशीर झाला. सॉरी, चला आपण पटकन जेवून घेऊया. थांब बटाट्या, तू चूक केलीस आणि फक्त सॉरी बोलून जात आहेस, त्याची शिक्षा तर तुला व्हायलाच हवी, दामू काका थोडे रागाने बोलतात.
पनिशमेंट? आता पनिशमेंट का देणार आहात तुम्ही? मी सॉरी बोललो ना. सिद्धार्थ, दामू बोलत आहे ते अगदी करेक्ट आहे. त्याची पनिशमेंट तुला व्हायलाच हवी. आजीसुद्धा बोलतात. बरं सांगा, मी काय करू? सिद्धार्थ बोलतो. तुझ्यामुळे अवनी एवढा उशीर उपाशी राहिलेली आहे आणि आम्हीसुद्धा अजून उपाशी आहोत. तुझी सगळेजणच आम्ही वाट बघत होतो, पण तुला मात्र त्याची अजिबात काळजीच नाही ना. बिचारीचा चेहरा बघ कसा सुकून गेलेला आहे. तिला इतका उशीर उपाशी राहायची अजिबात सवय नाही. तुझ्यामुळे ती इतका उशीर उपाशी राहिलेली आहे. दामू काका बोलतात. दामू काकांचे बोलणे ऐकून सिद्धार्थ अवनीकडे बघू लागतो, तर अवनी खाली मान घालून बसलेली होती. ती सिद्धार्थकडे अजिबात बघतसुद्धा नव्हती. अवनीचा चेहरा खरंच दिवसभर असा निर्जळी उपवास करून कोमेजून गेलेला होता. तिचा चेहरा बघून सिद्धार्थलासुद्धा वाईट वाटते. बटाट्या, आज तू तुझ्या बायकोला भरवायचे आणि नंतर सगळ्यात शेवटी जेवायचे. ही तुझी पनिशमेंट आहे. दामू काका बोलतात. हो चालेल. या सगळ्या बोलण्यामध्ये आणखीन वेळ घालवण्यापेक्षा प्लीज आपण आधी जेवण करून घेऊया का? नंतर तुम्ही मला जितकं ओरडायचं आहे तितकं ओरडा. पटकन जाऊन फ्रेश होऊन ये, तोपर्यंत आम्ही ताटं करतो. सिद्धार्थची मॉम बोलते. सिद्धार्थसुद्धा पटकन रूममध्ये जाऊन फ्रेश होतो. बाहेर डायनिंग टेबलवर सगळेजण जमा झालेले होते. अवनीच्या बाजूची चेअर सिद्धार्थसाठी मोकळी होती. बाकी सगळेजण आपापल्या चेअरवरती बसलेले होते. सिद्धार्थ अवनीच्या बाजूला येऊन बसतो. सिद्धार्थ, आधी अवनीला ते पाणी पाज आणि तुझ्या हाताने तिला जेवण भरव आणि तिचे जेवण झाल्याशिवाय तू अजिबात जेवायचं नाही, समजलं का? आजी बोलतात. हो समजलं. सिद्धार्थ बोलतो आणि अवनीला आधी पाणी पाजतो आणि तिला हळूहळू जेवण भरवू लागतो. पण या सगळ्यामध्ये अवनी अजिबात सिद्धार्थकडे बघत नव्हती, कारण आपल्या अवनी मॅडमांनासुद्धा थोडासा का होईना पण राग सिद्धार्थचा आलेलाच होता. सगळ्यांचे जेवण वगैरे होतात. नंतर सिद्धार्थ एकटाच जेवण करत होता, कारण त्याला तर घरच्यांनी पनिशमेंट तशी दिलेली होती ना. सिद्धार्थ एकटा जेवत होता. सगळ्यांचे जेवण होऊन सगळेजण हॉलमध्ये बसलेले होते, तर अवनी किचनमध्ये किचन आवरण्यासाठी जात होती. तेवढा सिद्धार्थची मॉम बोलते. अवनी बाळा, आज काहीही करू नकोस. दमली असशील ना, जाऊन रूममध्ये आराम कर. नाही आई, जास्त काही नाही मी दमले. एवढं किचन आवरते ना, काकूंना पण मदत होईल. नको अवनी, तू रोज करतेस ना, आज नाही केले तरी चालेल. जा बरं, तू रूममध्ये जाऊन आराम कर. सिद्धार्थच्या मॉमचे बोलणे ऐकून अवनीसुद्धा रूममध्ये निघून जाते. इकडे सिद्धार्थला समजलेले होते की अवनी अजूनही त्याच्यावरती रागवलेली आहे. त्यामुळे सिद्धार्थसुद्धा पटकन स्वतःचं जेवण कसेबसे संपवतो आणि तोसुद्धा पटकन त्याच्या रूममध्ये निघून जातो. तो त्याच्या रूममध्ये जात होता तेवढ्यात आजी सिद्धार्थला आवाज देत बोलतात. सिद्धार्थ थांब. हां बोल ना आजी. सिद्धार्थ आजींच्या जवळ येत बोलतो. सिद्धार्थ, आज तू जे काही वागलेलं आहेस ना, ते मला अजिबात आवडलं नाही बरं का. तिने फक्त आणि फक्त तुझ्यासाठी एवढा निर्जळी उपवास ठेवलेला होता. खरं तर वटपौर्णिमेला एवढा कडक कोणीही उपवास करत नाही, पण तिने एक श्रद्धा म्हणून आज पाणीसुद्धा पिलेले नाही. एवढा कडक आज तिने उपवास केला फक्त तुझ्यासाठी, पण तुला साधं लवकर घरी यायलासुद्धा जमलं नाही. अशी चूक इथून पुढे होता कामा नाही. ती तुझी बायको आहे, तिचं मन जपणं तुझं कर्तव्य आहे. आजी, आय एम रिअली सॉरी. खरंच माझं चुकलं. इथून पुढे मी असं काहीच करणार नाही. आता मला समजले आहे कामापेक्षा फॅमिली इम्पॉर्टंट आहे. सॉरी आजी. इट्स ओके. आता जा आणि तुझ्या बायकोला जाऊन मनव. मग आजपासून तिने तुझ्याकडे एकदासुद्धा बघितलं नाही ना, जा आणि तिला मनव. हो जातो. सिद्धार्थ हसत त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्याची अवनी बाल्कनीमध्ये जाऊन उभी होती. ती थंडगार वारा अनुभवत होती. वाऱ्याने तिचे केस हवेमध्ये उडत होते. सिद्धार्थ पाठीमागून अवनीला मिठी मारतो. सिद्धार्थचा स्पर्श होताच अवनी पहिल्यांदा दचकते आणि त्यानंतर अवनी नॉर्मल होतच परत समोर बघू लागते. ती सिद्धार्थकडे बघतसुद्धा नाही आणि सिद्धार्थशी बोलतसुद्धा नाही. बायको, मला माहिती आहे तू माझ्यावर रागावलेली आहेस. आय एम रिअली सॉरी. खरंच बायको, इथून पुढे अशी चूक खरंच होणार नाही. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी रागात बोलते. मला ना तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. मी तुम्हाला सकाळी सांगितले होते ना, लवकर घरी या, पण नाही, तुम्हाला साधी एक गोष्ट जमली नाही. बायको, खरंच सॉरी. एकदा मला माफ कर ना प्लीज. तुम्ही माझ्याशी ना 4 दिवस बोलू नका. ही तुमची पनिशमेंट आहे. अरे हे काय, आज मला सगळेजणच पनिशमेंट देत आहेत. बायको, तू तरी असं करू नकोस ना, तुझ्याशिवाय मी नाही का राहू शकत.
हो का? याचा तुम्हाला आधीच विचार करायला हवा होता. ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्ही मला विसरूनच जाता. बायको असं काही नाही गं. दिवसातले 24 तास मला तुझी आठवणच येत असते. हो का? म्हणून आठवणीने आज घरी आलात ना? बायको, समजून घे ना गं. किती दिवस मी ऑफिसला गेलो नव्हतो. ऑफिसचे काम थोडे पेंडिंग होते. तुला माहिती आहे ना आपली कंपनी किती मोठी आहे, किती काम असतं. तुलासुद्धा या सगळ्या काही गोष्टी आहेत. त्यामुळे मला वेळ कसा गेला कळलंच नाही गं. माझ्या लक्षातच नाही आले. सॉरी ना. खरं तर अवनीलासुद्धा सिद्धार्थचे बोलणे आता पटलेले होते. कारण खरंच ऑफिसमध्ये खूपच काम असायचे. हे अवनीसुद्धा ऑफिसमध्ये काम करत होती, त्यामुळे तिलासुद्धा माहिती होते. खरं तर आता अवनीचा राग गेलेला होता. पण तरीही मॅडमांना अजूनही राग आहे हे दाखवायचा होता. म्हणून अवनी मुद्दामच सिद्धार्थशी काहीच न बोलता रूममध्ये जाते. सिद्धार्थसुद्धा तिच्या पाठीमागे जातो. बायको, बोल ना गं माझ्याशी प्लीज. अवनी काहीच बोलत नाही आणि लाईट्स बंद करून झोपी जाते. प्लीज ना गं, नको तू असं करू. मला ना तुझी खूप सवय झालेली आहे. प्लीज बोल ना बायको. सॉरी, हवं तर मी कान पडून तुझी माफी मागतो. सिद्धार्थ त्याचे कान पडून उठाबशा काढू लागतो. अहो अहो, हे काय करताय तुम्ही? आधी उठा बरं लवकर. मग तुम्हाला माफ केलंस ना? हो, मी केलं तुम्हाला माफ, पण तुम्ही आधी उठा बरं. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ उठतो आणि अवनीच्या जवळ जातो. नक्की तू मला माफ केलंस ना? हो, केलं. मी समजू शकते ऑफिसमध्ये खूप कामं आहेत, मला ते माहिती आहे. पण इथून पुढे जर तुम्ही असं वागलात ना तर मी खरंच तुमच्याशी 4 दिवस बोलणार नाही बघा. हो, चालेल, पण मी परत तसं वागणारच नाही ना. बघूया पुढे काय होतं ते. तेच अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ हळूच अवनीच्या समोर एक बॉक्स पकडतो. अवनी त्या बॉक्सकडे बघते आणि बोलते, हे काय आहे? ओपन तरी करून बघ. अवनी तो बॉक्स हातामध्ये घेते आणि हळूवारपणे तो बॉक्स ओपन करू लागते. तर पूर्ण बॉक्स डेअरी मिल्कने, कॅडबरीने भरलेला होता. एवढ्या कॅडबरी? हो, तुला आवडतात ना म्हणून आणल्या. आणि माझी पनिशमेंटसुद्धा आहे असं समज. आज मी खूप लेट आलो ना, म्हणून तुला एवढं माझ्यासाठी उपाशी राहावं लागलं. बिचारी माझी बायको, पाणी न पिता दिवसभर उपवास केलास आणि मी लेट आलो. सॉरी. सिद्धार्थ परत त्याचे कान पकडत बोलतो. इट्स ओके. अवनी हसत बोलते. पण अवनी, इथून पुढे अजिबात असला कडक उपवास करायचा नाही बरं का. तू जर असा कडक उपवास केलास तर मी तुझ्याशी 4 दिवस बोलणार नाही, हे लक्षात ठेव. मला या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. पण तू बोललीस म्हणून मी गप्प होतो, कारण प्रत्येकाची एक श्रद्धा असते. पण इथून पुढे असला कडक उपवास करायचा नाही. अगं, तुला उपवास करायचा आहे तर फ्रूट्स वगैरे खाऊन करत जा ना. असा निर्जळी उपवास करायची काय गरज आहे? हो, नाही करणार. अवनी हसत बोलते. सिद्धार्थ अवनीला मिठीमध्ये घेतो आणि दोघेही तसेच झोपी जातात. त्यानंतर दोघांचेही रुटीन असे सुरू होते. अवनी आता सिद्धार्थसोबत ऑफिसला जात होती. पहिल्यांसारखे परत दोघांचे रुटीन सुरू झालेले होते आणि दोघेही परत कामामध्ये बिझी झालेले होते. यातच 2 महिने असेच निघून जातात. अधेमध्ये आपल्या सिद्धार्थ आणि अवनीची छोटी मोठी नाकझोक होतच होती. पण दोघेही एकमेकांना तेवढे समजून घेत होते, एकमेकांवरती तेवढं प्रेम करत होते आणि एकमेकांना तेवढं सपोर्ट करत होते. चला गाईज, आजचा हा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.